देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि जनता भिकेंद्र. काय भक्तांनो, लावली की नाही भारताची वाट. 15 लाख देतोपासून सुरू झालेला प्रवास आता पेट्रोल कमी वापरा, तेल खाऊ नका, सोनं घेऊ नका इथवर आलाय. आणि हे मोदी काँग्रेसला म्हणतात 70 साल में क्या हुआ. याचं उत्तर विश्वंभर चौधरी यांनी दिलं की अरे तुम्ही जर असते ना नेहरूंच्या जागेवर तर मोदी एक दिवसात गळपटून सत्ता सोडून पळाले असते. विश्वगुरू फुसका निघाला, केवळ पुढी सोड्या पंतप्रधान आहे. माझं वैयक्तिक मत आहे, विचारले म्हणून सांगतो. 1 वर्ष पंतप्रधान बदलून पहा. तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये लिहा. एकनाथ शिंदे म्हणताना मी ऐकलं, आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे होते. कशाचे मावळे तुम्ही? कोणते मावळे शिवाजी महाराजांचे सुरत मार्गे गुवाहाटीला पळून गेले? अरे ते आदिलशहाला घाबरले नाही, तुम्ही अमित शहा पुढे नांगी टाकली. अरे 70 साल में क्या हुआ. तुम्ही जर असते ना तिथे नेहरूंच्या जागी, तुम्ही गळपटून एक दिवसात सत्ता सोडली असती का? या सभेत आत्ता जी माणसं इथं बसलेली आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यावर मोदींनी 1,60,000चं कर्ज करून ठेवलं आहे. कशासाठी हे कर्ज होत आहे? एवढा GST वसूल होतो, एवढा टॅक्स वसूल होतो, इन्कम टॅक्स वसूल होतो, पुन्हा नेहरूंच्या कंपन्या पण विकणं चालू आहे. तरीही कशासाठी पैसा कमी पडतो? यांना परराष्ट्र धोरणात वाटोळं झालेलं आहे. फक्त मिठ्या मारतात आलेल्यांना. त्यांची डिप्लोमसी तेवढीच, दिसला माणूस की मारली मिठी. कधी कधी तर राष्ट्राध्यक्ष ओळखू आले नाही त्याच्या PLही मिठी मारतात का काय माहिती नाही मला. आणि मोदी शहा जोपर्यंत आमचा पगार घेतात तोपर्यंत आम्ही त्यांना बोलणार. फडणवीसांनी लक्षात घ्यावं की भाडेकरू आहेत, ते घराचे मालक नाहीत. माणसं मरतायत, शेतकरी आत्महत्या करतायत आणि यांचे महोत्सवच थांबत नाहीत. हा मुद्दा प्रत्येक भाषणात आधी मांडला आणि आताही मांडणार की महाराष्ट्राच्या राजकारणाचं उत्तर प्रदेशीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. गेले काही दिवस भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तरेतल्या बाबाबुवांना बोलवत आहेत. त्यांना आपण नको आहे, आपली वारकरी संप्रदायाची परंपरा नको आहे, कारण त्यांना ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराज त्यांना परवडतच नाहीत. त्यांना हे आपले इथे किती कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात, वारकरी संप्रदायातले उत्तमोत्तम हजारो कीर्तनकार आहेत, पण त्यांना न बोलवता उत्तर प्रदेशचे महाराज बाबाबुवा बोलवत आहेत. त्याचं कारण राजकारणाचं उत्तर प्रदेशीकरण करायचं. उत्तर प्रदेशमध्ये धर्माच्या राजकारणाचा जो खेळ खेळला तो आता महाराष्ट्रात खेळायचा आहे. कारण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आता जर तोडला नाही तर यांच्यासमोर गत्यंतर नाही. म्हणून आपला धर्म आत्ता महाराष्ट्र धर्म आहे की आपण यांना हद्दपार केलं पाहिजे. हा आपला धर्म आहे. आता जर आपल्याला ते भगवा आमचाही भगवा आहे. आता ते परवा एकनाथ शिंदे म्हणताना मी ऐकलं, आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे होते. कशाचे मावळे तुम्ही? कोणते मावळे शिवाजी महाराजांचे सुरत मार्गे गुवाहाटीला पळून गेले? अरे ते आदिलशहाला घाबरले नाही, तुम्ही अमित शहा पुढे नांगी टाकली आणि वर सांगता आम्ही मावळे. कशाचे मावळे? हा देश भैताडला आहे नुसता. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीने अजून त्याच्यात भर टाकली. हा देश इतका भैताडला आहे की केम्ब्रिजमधून शिकून आलेल्या माणसाला तो मौनी बाबा म्हणतो आणि ज्याच्या डिग्रीचा पत्ता नाही त्याला तो विश्वगुरू म्हणतो. एवढा हा देश भैताडला. विश्वगुरू, त्यांच्या डिग्रीचाच पत्ता नाही. त्यांचे कोणी क्लासमेट भेटत नाहीत. शाळेत मी त्यांच्या शेजार होतो, कोणीच म्हणत नाही. एकही माणूस नाही सापडला भारतात जो म्हणला हो शाळेत आम्ही शेजार. एकही नाही सापडला. एक जण सापडला तर त्याला मीडिया पुढे आणलं तर तो म्हणला नाही मी शाळा सुरू व्हायच्या आधीचा मित्र आहे म्हणला यांचा. आता काय बोलायचं सांगा. म्हणजे मी लहान असताना मित्र होतो म्हणला अगदी. ते पुन्हा नंतर कोणत्या शाळेत गेले मला माहिती नाही. पंडित नेहरूसारखा तेजस्वी माणूस पाहिला. 70 साल में क्या किया हे मोदी त्याच्यावरून ट्विट करत होते, ट्विटरवरून, जे राजीव गांधींमुळे जे तंत्रज्ञान भारतात आलं. 70 साल में क्या हुआ. इतकं ढोंगीपणा. अरे 70 साल में क्या हुआ. तुम्ही जर असते ना तिथे नेहरूंच्या जागी, तुम्ही गळपटून एक दिवसात सत्ता सोडली असती. कारण काय आव्हानं होती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. संसद तिची रचनेचं आव्हान होतं. राज्यघटना तयार होत होती, अजून ती तयार नव्हती, त्याचं आव्हान होतं. सरकार आणि न्यायालयाच्या रचनेचं आव्हान होतं. या देशात दारिद्र्य होतं अफाट. सुईसुद्धा बनत नव्हती या देशात. साक्षरता नाही, काहीच नाही. तिथून त्या माणसांनी देश आणला. तुम्ही 1% त्यांचं केलं असतं तर भारत कदाचित सुखी झाला असता. 70 साल में क्या किया. तुम्ही जे बोलायला लागले नाही तेच 70 साल में किया. पहिल्याच प्रजासत्ताक दिनाला ती परेड पाहिली सगळी मोठी आणि मग त्यांच्यावर ट्विट आलं की मोदीजींनी वो देख लिया जो नेहरूने 70 साल में किया. ती सगळी शस्त्रसामग्री ती सगळी काँग्रेसच्या काळातली होती. भयताडल्यासारखा देश झाला आहे. कोण कोणाला काय नादी लागेल आणि कोण कोणाला विश्वगुरू म्हणेल आणि कोण कोणाला काय पदवी देईल काही सांगता नाहीत. नेहमी प्रश्न असतो यांचा, गांधींचंच नाव सगळीकडे का, नेहरूंचंच नाव सगळीकडे काय. मग काय गोळवलकर आणि हेडगेवारांचं देतील का? कोणाचं नाव देतील? देश जोडणाऱ्यांचं नाव देतील का देश तोडणाऱ्यांचं नाव देतील?
आणि ती जी नावं दिली ती लोकांनी दिली आहे. ते गांधींनी नाही स्वतः नाव दिलं, नेहरूंनी नाही स्वतः नाव दिलं. ते तुमच्यासारखे नव्हते, सरदार पटेलांच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःचंच नाव दिलं, मोदी स्टेडियम म्हणे. तुमच्यासारखे ते नव्हते, त्यांची नावं लोकांनी दिली. तुम्हाला खात्री होती की आपल्यानंतर लोक नाव देणार नाहीत, नाव ठेवतील, म्हणून तुम्ही तुमचं स्टेडियमचं नाव देऊन टाकलं त्याला. याच्या मागचं अर्थकारण नीट समजून घ्या, ते फार महत्त्वाचं आहे. तुमचा माझा देश कुठे चालला आहे ते समजून घ्या. 50 लाख कोटींचं कर्ज होतं मनमोहन सिंगांनी सोडलं तेव्हा, आज 210 लाख कोटींचं कर्ज आपल्यावर आहे. इथे बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावरचं कर्ज 4 पट वाढलेलं आहे. या सभेत आत्ता जी माणसं इथं बसलेली आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यावर मोदींनी 1,60,000चं कर्ज करून ठेवलं आहे. कशासाठी हे कर्ज होतं आहे? एवढा GST वसूल होतो, एवढा टॅक्स वसूल होतो, इन्कम टॅक्स वसूल होतो, पुन्हा नेहरूंच्या कंपन्या पण विकणं चालू आहे, तरीही कशासाठी पैसा कमी पडतो? हे अर्थकारण खूप गंभीर वळणावर आहे भारताचं, हे लक्षात घ्या. अनेक भ्रष्टाचारावर बोलत होते, ना खाऊंगा, त्याच्या पुढची घोषणा होती, ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वाले हर एक को भाजपा में लाऊंगा, अशी घोषणा होती. प्रताप सरनाईक असोत, नारायण राणे असोत, हसन मुश्रीफ असोत, छगन भुजबळ असोत, कोणी असोत, ह्या सगळ्यांनी जेव्हा भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्रपक्षात गेले तेव्हा यांच्या चौकशा बंद झाल्या. 21 जणांची यादी आहे. ईडी आपला पैसा घेते, तुमच्या माझ्या करातून चालते, यांचे पगार आपण करतो, पण हे चाकरी मात्र मोदी शहांची करतात, हा खरा प्रश्न आहे. आपल्या यंत्रणा कशा उद्ध्वस्त झाल्या त्याचा हा पुरावा आहे. सगळ्या यंत्रणा गुलाम झाल्यात, ईडी असो की काही असो. सर्वोच्च न्यायालयावर दबाव टाकला जातो, न्यायाधीशांच्या फॅमिलीचं रेकॉर्ड ठेवलं जातं आणि त्यांना ब्लॅकमेल केलं जातं, इथपर्यंत परिस्थिती आहे. आणि म्हणून ही हुकुमशाही जर घालवली नाही तर पुढच्या पिढ्या आपल्या बर्बाद झाल्यात, जमायत लक्षात घ्या. पुढच्या पिढ्यांना कोणतंही भवितव्य आपण देऊ शकत नाही, कारण इथं कायद्याचं आणि लोकशाहीचं राज्यच राहिलं नाही, संविधानाचं राज्यच राहिलं नाही. इथे एक अराजक सदृश्य हुकुमशाही आली. आता जाहिराती सुरू झाल्यात, मोदी की गॅरंटी वगैरे. जो 7 फेऱ्यांची गॅरंटी निभावू शकला नाही, ज्याला आणलं त्या गुरुची काही गॅरंटी निभावू शकला नाही, तो माणूस देशाला गॅरंटी देतो. आता मोदी की गॅरंटी, कशाची गॅरंटी आहे? बेरोजगारीची गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी. म्हणजे मोदीची गॅरंटी म्हणजे मणिपूरची गॅरंटी आहे, जिथे आमच्या आया बहिणींचं सुरक्षा हा कळीचा मुद्दा झालेला आहे. परराष्ट्र धोरणात वाटोळं झालेलं आहे. फक्त मिठ्या मारतात आलेल्यांना, त्यांची डिप्लोमसी तेवढीच, दिसला माणूस की मारली मिठी. कधी कधी तर राष्ट्राध्यक्ष ओळखू आले नाही, त्याच्या PLही मिठी मारतात का काय माहिती नाही मला. उठलं की दिसलं की मिठी मारायची. काय परिस्थिती फार बोलणार नाही, असं तो जास्त विषय घेणार नाही. आपण शाळेत निबंध लिहायचो, सूर्य उगवला नाही तर वगैरे, नाही का, निबंध असायचे. तसं यांचा एक निबंध असतो, सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर. अरे तसं झालं असतं तर तुमच्यावर पहिली बंदी त्यांनीच आणली, त्यांनी ती कधी उठवली नसती. RSSवरची बंदी तिथं नेहरूंनी उठवायला लावली. नेहरूंच्या आयुष्यातली ही चूक होती, एकच चूक नेहरूंनी केली, ती पण ही होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पटेलांनी बंदी घातली होती, ती नेहरूंनी उठवली, हे सांगून की हा देश स्वतंत्र आहे, मला बंदीचं मान्य नाही. काय माणसं होती. परवा आमच्याच्या हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, गृहमंत्री कायद्याचे तज्ज्ञ स्वतः, ते काय म्हणाले माहिती आहे? ते म्हणाले हल्ला झाला हे वाईटच झालं, पण उच्चपदस्थांबद्दल बोलताना आदराने बोलायला पाहिजे. म्हणजे फडणवीस याचा गर्भित अर्थ असा आहे का की मोदी शहांच्या विरुद्ध बोलाल तर आमचे कार्यकर्ते रस्त्यावर तुमचा खून करतील, असं तर तुम्हाला म्हणायचं नाही ना यातून. कारण जे उच्चपदस्थ आहेत ते आमचे पगारी आहेत. उच्चपदस्थ हे लोकसेवक आहेत, ते लोकमालक नाहीत. आणि मोदी शहा जोपर्यंत आमचा पगार घेतात तोपर्यंत आम्ही त्यांना बोलणार. फडणवीसांनी लक्षात घ्यावं की भाडेकरू आहेत, ते घराचे मालक नाहीत. मूळ मालकाला वाटेल त्या दिवशी तो 5 वर्षांनी भाडेकरूला हकलून देईल, हे त्यांनी लक्षात घ्यावं. आम्ही मालक, मूळ मालक आम्ही आहोत या लोकशाहीचे. आम्ही वाटेल तेव्हा तुम्हाला सत्तेतून काढू आणि तुम्ही भाडेकरू आहात, एवढंच लक्षात ठेवा. मला फडणवीसांसाठी मी ही गोष्ट सगळीकडे सांगितली, इथंही मी ती सांगणार. फडणवीसांसाठी ही गोष्ट आहे, इथलं कोणासाठी नाही आहे. ती गोष्ट पंडित नेहरूंची आहे. उच्चपदस्थांबद्दल बोलू नका, मोदी शहांबद्दल बोलू नका, या पार्श्वभूमीवर सांगितलेली ही गोष्ट आहे. पंडित नेहरूंना विचारलं होतं की तुमच्यात अनेक प्रकारचे नेहरू दडलेले आहेत. एक परराष्ट्र धोरणातला तज्ज्ञ नेहरू आहे, दुसरा नियोजनातला तज्ज्ञ नेहरू आहे, तिसरा मुलांचा चाचा नेहरू पण आहे. तर यातला सगळ्यात जास्त कोणता नेहरू तुम्हाला आवडतो, असं नेहरूंना विचारलं. नेहरूंनी सांगितलं की मला माझ्यातला तो पंतप्रधान नेहरू आवडतो ज्यांनी सामान्यातल्या सामान्य भारतीय नागरिकाला सुद्धा एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे
की तो सामान्यातला सामान्य माणूस माझ्या कार्यालयाच्या शेजारच्या विजय चौकात उभा राहून रस्त्यात ओरडून सांगू शकतो की पंडित नेहरू हा मूर्ख माणूस आहे, हे देणारा माझ्यातला पंतप्रधान मला सगळ्यात जास्त आवडतो. काय तुलना करायची? कुठे माणसं ती, काय माणसं होती, काय माणसं पाहिली या देशाने. मोदीजीचा 15 लाखाचा सूट तो केला पुतळा सरदारांचा. सरदार यांना कळलेच नाहीत सरदार काय माणूस होता. सरदार पटेल कळायला 10 जन्म लागतील यांना. पण खोटं नाटं सांगत राहायचं. सरदार नाही यानं म्हणे ते सुभाषबाबूंवर अन्याय झाला, सरदार पटेल. अरे भावा, तू मुरली मनोहर जोशींना अडवाणीवर झालेला अन्याय बघ ना. 40 पैसे पोस्ट तुझा पगार, तू किती विचार करतो. तू आधी यांच्यावरचा अन्याय तर दूर कर, दोघांवरचा जो काही झाला तो. सतत खोटं नाटं बोलून या राष्ट्रीय नेत्यांचं चारित्र्यहनन करायचं.